आज वसईत महसूल विभागाच्या विविध दाखल्यांसाठी भारतीय लेनिनवादी लाल बावटा या पक्षाकडून नायब तहसीलदारांना घेराव घालत आंदोलन छेडण्यात आलं। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या गैरसोयीवर लक्ष वेधत दाखले वेळेत मिळत नसल्याची समस्या मांडली। वारंवार पत्रव्यवहार करूनही तलाठी आणि मंडळ अधिकारी अहवाल तहसीलदारांकडे पोहोचवत नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयात थेट भेट द्यावी लागते। याच विरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला। पक्षाचे पदाधिकारी म्हणतात की हे फक्त दाखल्यांचा प्रश्न नाही, हे आंदोलन नागरिकांच्या हक्कासाठी आणि शासनाच्या सुविधा प्रत्यक्ष नागरिकांच्या हातात पोहोचाव्यात यासाठी आहे। पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने वेळेत योग्य ती कार्यवाही केली नाही तर भविष्यात आणखी मोठ्या आणि तीव्र आंदोलनाची तयारी केली जाईल। असे आंदोलन हे फक्त मुद्दाम नाही तर शासनाकडून नागरिकांसाठी असलेल्या सुविधा प्रत्यक्ष जाऊ शकतील याची खात्री करण्यासाठी आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले। पर्यंत अनेक भूमिहीन दाखले आपण बनवायला टाकलेले होते, पण तलाठी आणि मंडळ अधिकारी इतके मुजोर झालेले आहेत की वारंवार त्यांना पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांच्याकडून वेळेत सही आणि तिकडचा अहवाल येत नसल्या कारणाने वरील अधिकारीही आपले पेपर पुढे ढकलत नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळे भूमिहीन दाखल्यांचे गैरव्यवहार चालू आहेत असं मला वाटतं। वसई तालुका तहसील ऑफिसमध्ये आलेलो, पण याला आज आम्ही आंदोलनाचं स्वरूप दिलेलं आहे। कारण 6 महिन्यापूर्वी जे घराखालच्या जागेचे फॉर्म म्हणा किंवा भूमिहीन दाखल्याचे फॉर्म म्हणा 6 महिन्यापूर्वी जे आम्ही दिले आहेत, जिथे दिले तिथे टेबलावरती आहेत। एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावरून 4 महिने 5 महिने 6 महिने पेपर हलत नाही। मग या अधिकारी काय दिवसभरात कामं करतात हे आम्हाला कळत नाही। एक तर ह्या अधिकाऱ्यांवरती तहसीलदारांचा किंवा नायब तहसीलदारांचा बंधन नाही कुठल्या गोष्टीमध्ये, आणि हा हलगर्जीपणा चाललेला आहे। यांच्यावरती मला तरी वाटतं दप्तर दिरंगाईचा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण 6 महिने पेपर एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर ते हलत आहेत। लोकांनी इथे येऊन किती बोंबा मारायच्या, कामकाजी टाकायच्या आणि लोकांनी इथे बोंबा मारायच्या का आमचा दाखला झालाय का, आमचा दाखला झालाय की नाही। म्हणून मला तरी वाटतं ह्या अधिकाऱ्यांवरती दप्तर दिरंगाईचा कायदा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आमचं असं स्पष्ट मत।